सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केल्या, त्या लीळेतून आपल्याला जो समज दिला, जो ज्ञान दिलं, जो बोध दिला, तो आपल्या जीवनात उतरून परमेश्वराबरोबर आपला हा जीवन प्रवास, आध्यात्मिक प्रवास करत करत परमेश्वराला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परमेश्वर वांबोरीवरून निघाल्यानंतर अनेक ठिकाणी वस्ती करत करत छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर तालुका आहे, या गंगापूर गावाला आलेले आहे. आणि पद्मनाभी देव जो परमेश्वराच्या सन्निधानात जो मुलगा होता, त्याच्या भावाने त्याला घेऊन गेल्यानंतर त्याला देवाची सर्वज्ञांची आवड लागलेली आहे, वेद लागलेला आहे, वेच लागलेला आहे आणि तो धडपडतो आहे देवाकडे येण्यासाठी. परंतु त्याच्या घरचे त्याला विरोध करताय, तो जाऊ नये म्हणून त्याला कोंडून ठेवताय, त्याच्यावरती पाळत ठेवताय. परंतु तरीही त्यांनी येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं त्यांनी काय केलं की एकदा त्याची जी वहिनी होती, जोगनायकाची बायको, तिला तो सारखा म्हणायचा की मला देवाकडे जायचं आहे, सर्वज्ञाकडे जायचं आहे, हे लोक मला जाऊ देत नाही, हे पापी आहे. आणि मग तिला थोडीशी दया आली आणि तिची जी लुगडी होती अनेक एकमेकाला बांधून त्यांनी गडीला वर बांधली आणि खाली टाकली. वहिनीच्या पाठीवर पाय देऊन दोराला धरत धरत तो गडीवरून खाली उतरला आणि तो सर्वज्ञांना शोधण्यासाठी आला. सर्वज्ञही त्याला भेटले. विचारत आल्यानंतर त्यांनी पान सुपाऱ्या ओळगावल्या, परमेश्वराला दंडोत केला, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. आणि मग देव म्हणतात, बटिका तू आला? ते म्हणतात, हो जी. तुमचे माता पिता जोगनायक कसे आहेत, बरे आहे का? ते म्हणतात, हो बरे आहे. मग देवाला सर्व माहिती. देव म्हणतात, तुम्ही कसे काय आलात? ते तर येऊ देत नाही. मग सर्वज्ञांनी असं विचारल्यानंतर त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला. मला बाहेर येऊ देत नव्हते. मग मी वहिनीच्या माध्यमातून या गडीवरून खाली उतरलो आणि मला कोणी पकडू नये म्हणून आडवाट्यानी, चोरवाट्यानी जंगलातून तुम्हाला शोधत शोधत आलो. ते जे पापी लोक आहेत ते मला येऊ देत नव्हते आणि मला सर्वज्ञाशिवाय राहवत नाही, त्यामुळे मी आलो म्हटले आडवाटेनं. अशा पद्धतीनं देवाने त्याचं सर्व शांततेने ऐकून घेतलं. आणि ऐकून घेतल्यानंतर तिथून नरसिंहाच्या देवळात परमेश्वर गमन करतात, वस्ती होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ वाटेने पुढं गमन करीत होते आणि बाईसा पद्मनाभी देव देवाच्या पाठीमागे चालत चालत असतानाच पद्मनाभी देवाच्या मनात मात्र बऱ्याच गोष्टी मनमाळका तो करत असतो. गोसाव्यांची सेवा करावी, आमच्या घरातले सर्व लोक जर अनुकूल झाले आणि देवाच्या सन्निधानात आले, देवाची त्यांनी सेवा केली तर मला किती बरं होईल. आणि देवाचे सर्व अनुयायी झाले, देवाबरोबरच राहिले, देवाबरोबरच त्यांनी दीक्षा घेतली तर किती चांगलं होईल, अशी तो मन माळका करतो आहे. आपणही कधीतरी आपल्या मनामध्ये एक बोध होतो, जाणीव होती, आपल्याला इच्छा होती, प्रवृत्ती होती, परंतु नातेवाईक आहे, घरचे लोक आहे, अज्ञानी असल्यामुळे ते अडचण करतात, विरोध करतात. आणि मग आपल्याला असं वाटतं की सर्वांनीच अनुकूल झालं पाहिजे, सर्वांनीच दीक्षा घेतली पाहिजे, सर्वच संन्यास घेतला पाहिजे. अशा पद्धतीनं मनमाळका करणारे बरेच लोक आहे. त्यांच्यासाठी ही लीळा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण प्रत्येकाचा अधिकार, योग्यता, पात्रता वेगळी असल्यामुळं आपण जो विचार करतो आहे, आपल्याला जो बोध झाला आहे, आपल्याला जी समज आली, तीच प्रत्येकजण करील याची अजिबात गॅरंटी नाही. आणि त्यांच्या भरोशावर आपण जर राहिलो तर आपणही धर्माला पात्र करू शकत नाही. आणि काही लोकांना करायची इच्छा असते, करायची इच्छा नसते, 50-50%. आणि मग ते विषय व्यवस्थापन करतात की मला तर अनुसरायचं आहे, मला तर देवाकडे जायचं आहे, दीक्षा तर घ्यायची आहे, परंतु हे लोक अनुकूल नाही किंवा विरोध करतात, त्यामुळं मला घेता येत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आपण विषय व्यवस्था करत असतो. आणि मग तो मनात कल्पना करत करत चाललेला असताना देवाने मात्र ते ओळखलं आणि देव म्हणतात, काय रे बटिका, कल्पना रमणात
रममान झालेला आहे म्हटले, कल्पना तरंगामध्ये मनोरंजन करतो आहे म्हटले. आणि मग देव डायरेक्ट बाईसांना एक आदेश करतात की याच्याजवळची मात्रा, धोंगडं, पोतं घ्या आणि पोराला हाकला म्हणले. हा काही कामाचा नाही आहे, याला आपल्या सन्निधानातून काढून टाका. अर्थात ही परमेश्वराच्या ठिकाणची सन्निधानातली शेवटची भेट पद्मनाभी देवाची आहे. कारण त्याने ते मनोराज्य केलेलं आहे आणि जे शक्य नाही ते होणं शक्य नसल्यामुळं ते देवही करू शकत नाही. प्रत्येकाची अवस्था वेगळी, योग्यता वेगळी, पात्रता वेगळी, कणव वेगळा. आणि त्यांच्या भरोशावरती तुम्ही जर राहत असाल तर तुम्हीही धर्माला, याचा अर्थ तुमच्या मनामध्ये ती नियत आहे, जी भावना आहे, जी शुद्धता विचाराची आहे, ती शुद्ध नाही आहे. काहीतरी विषय व्यवस्था करून कोणाचं तरी नाव पुढं तुम्ही करताय असं त्यातून सिद्ध होतं. आणि म्हणून बाईसा म्हणाल्या, का बाबा? तर देव म्हणतात, बाई हा मनोराज्य करतो आहे, जे होण्यासारखं नाही आहे त्याचा विचार करतो आहे, त्याचं चिंतन करतो आहे. बाईसा म्हणाल्या, नाही बाबा, विचार तर आत्ताच आला, आता लगेच कसं तो मनोराज्य करेल, कसला तो विचार करेल? आता बाईसांना यातलं काहीच माहीत नाही. देवाला मात्र सर्वच माहीत असल्यामुळं ते बाईसांना समजावतात की बाई हा मनातल्या मनात म्हणत आहे, माझ्या घरच्यांना सर्वांना देवावरती श्रद्धा यावी, त्यांनाही आमची आवडी असावी, निर्माण व्हावी, व त्यांनी माझ्याबरोबर देवाबरोबरच राहावं, मलाही थांबता आलं असतं, असं तो म्हणतो आहे म्हटले. उलट असा विचार केल्याने त्याच्यामध्ये एक दोष निर्माण होतो आहे आणि त्यातून सन्निधानातून तो जाईल, धर्मावरूनही तो जाईल. कारण कोणाची तरी विचार करून, कोणाला तरी पुढं करून किंवा कोणाचा तरी मनोराज्य करून, मनमाळका करून आपण अप्रत्यक्षरित्या स्वतःला धर्मापासून थांबवतो आहे. आणि असे बरेच लोक आपल्या आजूबाजूला दिसतात. आपणही बी मला हे करायचं होतं परंतु त्याच्यामुळं नाही झालं, ते करायचं होतं पण अशा गोष्टीमुळं नाही झालं, अशा गोष्टी आपण पुढं करत राहतो. ही वास्तविक विषय व्यवस्थाच आहे. आणि आपल्या मनातली जर नियत साफ असेल, पूर्णपणे आपली विचाराची परिपक्वता असेल, ध्येय आपलं जर पक्कं ठरलेलं असेल नजरेसमोर, तरच परमेश्वर आपल्याला सहाय्य करतात. आणि किती अडथळे असले, किती अडचणी असल्या, किती चढउतार असले तरी परमेश्वर मात्र ते दूर करतात. कारण परमेश्वराने याच्यासाठी सृष्टी निर्माण केलेली आहे, ह्याच उद्देशाने अवतार घेतलेला आहे, त्याच उद्देशाने आपल्याला बोध पण दिलेला आहे. आणि ते ज्यावेळेस आपण करायला निघतो, आपली निर्धार करतो, ध्येय पक्कं ठरतं, त्यावेळेस मात्र परमेश्वर अनार्जित दाता असल्यामुळं किती अडथळे असे, किती अडचणी असल्या तर त्या दूर करून आपल्याला त्या योग्य करतात. परंतु आपली मनातली जी इच्छा आहे ती यथार्थ असली पाहिजे, सत्य असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे, ती भावना पक्की असली पाहिजे. अन्यथा नुसतंच करायचं म्हणून करायचं, बोलायचं म्हणून बोलायचं, समाजाच्या लाजकाजं असेल किंवा लोकांवरती दडपण आणायचं असेल, घरच्यांना काहीतरी वेगळं सांगायचं असेल, तर ह्या उद्देशाने करत असेल तर सहाय्य होत नाही, उलट त्याने दोष लागतो. करायचं, बोलायचं तर खरं असेल, नक्की असेल, यथार्थ असेल तरच करायचं, अन्यथा गप्प बसायचं. परंतु काही राजस प्रवृत्तीचे लोक असतात, तामस प्रवृत्तीचे लोक असतात, स्वतःची टिमकी मिरवण्यासाठी, मोठेपणा मिरवण्यासाठी ते या अशा गोष्टीचा आधार घेतात. आणि आपल्याला आजूबाजूला असे लोक दिसतात तर ते उलट त्यांचं नुकसान करतात, दोष लागतात. देव त्यांना सांगतात की यांनी अशामुळं याचीही श्रद्धा माझ्यावरची निघून जाईल आणि घरच्यांची तर श्रद्धा येणारच नाही, घरची धर्मात येणारच नाही, माझ्या सन्निधानात येणारच नाही, पण हाही सन्निधानातून आणि धर्मावरून जाईल म्हटले. इतक्या अशा त्याचं भविष्य परमेश्वराने सांगितलं आहे की म्हणे हा सोन्याच्या सुवर्णमुद्राच्या आसू मिळवण्याची घरच्यांची अपेक्षा, कारण त्याचे घरचे जे होते सावकार होते, मोठे व्यापारी होते, त्यांना ती अपेक्षा आहे, त्यांना ती लालसा आहे, पैसा मिळावा, अधिकाधिक मोठं व्हावं, या उद्देशाने ते काम करतात, वेधल्या गेलेले आहे. आणि हाही भविष्यात त्याच अनुषंगाने त्याच रस्त्यावर जाणार आहे. आणि त्यांच्या अनुषंगाने हा म्हणतो का त्यांनी यावं, हे कसं शक्य आहे? कारण ह्या नाण्याच्या दोन बाजू आहे. जेवढं जेवढं आपण प्रपंचामध्ये अडकत जाऊ तेवढं तेवढं परमेश्वरापासून आपण तुटत जाऊ. आणि जेव्हा जेव्हा आपण परमेश्वराकडं आकर्षित होऊ, वेद निर्माण होऊ, तेवढं तेवढं आपण प्रपंचातून कमी होत जातो. कारण अंतर्मनामध्ये परमेश्वराची जी लालसा आहे, वेद आहे, वेच आहे,
ती निर्माण झाल्यानंतर आपोआपच दुसऱ्या गोष्टींवरती जवळजवळ प्रपंच जडे तो परमेश्वर उजडे, जवळजवळ परमेश्वर जडे तो प्रपंच उजडे. परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे. आणि म्हणून यांची सारी लालसा प्रपंचाची आहे, पैशाची आहे, सुवर्णमुद्रांची आहे, मोठं होण्याची आहे. तो कसा परमेश्वराकडे येऊ शकतो? आणि हा त्यांना आणण्याची भावना, यांना आणण्याची मनमाळका इच्छा ठेवतो आहे. याचा अर्थ हाही त्याच मार्गावरती जाणार आहे. याचा अर्थ वास्तविक प्रत्येकाची जी जडणघडण आहे, बोध आहे, योग्यता आहे, पात्रता आहे, वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे, ही वेगळी असते. त्यांच्या अनुषंगाने आपणही त्यांच्याकडून अपेक्षा करावी. आपणही त्यांना जे सांगायचं आहे त्यांच्या अवस्थेनुसार सांगावं. विनाकारण आपण त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. आणि आपल्याला जर बोध आहे तर आपण आपलं भलं करून घ्यावं. भविष्यात मग हे करतील, ते करतील, यांनी केलं तर मग मी करील, मग आम्ही बरोबरच घेऊ, असे बरेच लोक दिसतात. या साऱ्या मनाच्या मनमाळका आहे आणि विषय व्यवस्था आहे. याचा अर्थ जेव्हा तो समोरच्याला कोणाला तरी नाव ठेवत असतो किंवा कोणाला तरी जोडी करण्याचा प्रयत्न करत असतो, अप्रत्यक्षरित्या सांगत असतो की मला दीक्षा घ्यायची नाही किंवा मला धर्म करायचा नाही, कारण तो दुसऱ्याचं कारण सांगतो आहे. आणि माहीत असतानाही तो याचा आधार घेत जर असेल तर 100% त्याच्या मनातली जी नियत आहे तिच्यामध्ये खोट आहे. आणि देव त्यांना सांगतात याचा कोणत्याही प्रकारचा फायदा नाही बाई. याची झाली म्हणजे धांदूल मोक्षासारखी कथा म्हणले गत झाली. धांदुलाच्या परी पुरुष कुटुंब मोक्ष जाऊ पातू असे म्हटले. धांदुलासारखं म्हटले सर्वच घरादारासहित हा जीव, हा पोर परमेश्वराच्या मोक्षाला जाण्याची इच्छा ठेवतो आहे. हे कसं शक्य आहे? आणि बाईसा म्हणले बाबा ते कसं काय, धांदूल मोक्ष म्हणजे काय? आणि मग देव धांदूल मोक्षाची कथा तिथं सांगतात. यातून बराच आपल्याला बोध घेण्यासारखा आहे. बाई धांदूल नावाचा एक गरीब शेतकरी असतो म्हटले, आणि तो शेतकरी आपली शेती करत असतो, त्यातून आपला उदरनिर्वाह करत असतो. त्यामुळं त्याच्या घरी कायमचीच गरिबी असते आणि साऱ्या गावाला माहीत असतं का हा अत्यंत गरीब आहे. आपली छोटीशी शेती करत राहतो आणि घर चालवत राहतो. परंतु एक दिवशी अचानक तो श्रीमंत होतो. त्याचं राहणीमान बदलतं, त्याचं वागणं बदलतं, खाणं पिणं, कपडे लत्ते, घरदार हे सर्व त्याचं बदलतं आणि लोकांच्या लक्षात येतं. कारण असं झालं होतं की त्याच्या शेतामध्ये कोणीतरी काहीतरी जनावरं येऊन खाऊन जायचे हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग तो म्हणायचं एवढं मोठं नुकसान आपण आता कसं भरून काढणार? कोण येतं आहे, कोण खातं आहे, याच्यासाठी आपण पकडलं पाहिजे आणि त्या मालकाकडून आपण आपली भरपाई घेतलीच पाहिजे, असा विचार करून तो रात्री शेतामध्ये लपून राहतो. आणि त्याच वेळेस इंद्राचा ऐरावत नावाचा जो हत्ती आहे तो खाली येतो चरण्यासाठी. तो चरायला सुरुवात करतो आणि त्याच्या लक्षात येतं का कोणीतरी म्हैस, त्याला हत्तीसुद्धा माहीत नाही, तो म्हणतो कोणती तरी म्हैस इथं आलेली आहे आणि ती चरते. आता याच्या मालकापर्यंत आपल्याला जायचं असेल तर याला पकडावं लागेल ना, आपण तर ते पकडू शकत नाही. आणि मग तो म्हणतो आपण आता शेपटीला धरू, तिला काठी आणू आणि जसजशी ती जाईल त्या मालकापर्यंत ते आपण मालकाला जाऊ आणि आपली भरपाई घेऊ. अशा पद्धतीनं त्यांनी त्या हत्तीच्या शेपटीला धरलं, काठीनं त्याला मारलं आणि तो ऐरावत हत्ती असल्यामुळं तो उडाला, तो डायरेक्ट स्वर्गात गेला. तिथं चालू होती इंद्रदेवतेची सभा. त्या सभेमध्ये सगळीकडं बाजूला सोनं पडलेलं होतं, चांदी पडलेली होती, सारे सोन्याचे कपडे घालून बसलेले होते. आणि अचानक तिथं तो हत्ती गेला आणि हा माणूस गेल्यानंतर तो लागला ओरडायला धांदूल. त्याला ते माहीतच नाही, ज्ञानच नाही आहे आपण कुठं आलो आहे, कोणाकडं आलो आहे, हे काय आहे, याला त्याचं भानच नव्हतं. तो ओरडायला लागला का तुमचा हा म्हसऱ्या माझ्या शेतामध्ये दररोज तो चरतो, त्यांनी खूप मोठं नुकसान केलेलं आहे, ते आता मी त्याच्यातून कर्ज फेडतो, माझं घर चालवतो, मी कसं काही चालवेल, मला त्याची भरपाई द्या, असं तो ओरडायला लागला. आणि मग त्या इंद्रालासुद्धा आश्चर्य वाटतं की हा मृत्यूलोकातला माणूस इथं कसं काय आला. आणि मग तो म्हणतो तुम्ही शांत व्हा, तुम्ही बडबड करू नका, काय नेमकं झालं, तुम्ही इथं कसे आले, तुम्हाला काय पाहिजे हे मला सांगा. आणि त्या पद्धतीने तो सर्व वृत्तांत सांगतो. वृत्तांत सांगितल्यानंतर तो म्हणतो एवढंच ना, तर इथं सोनं आहे, जितकं नेता येईल तितकं न्या आणि जा. तर तो म्हणतो मी आता जाऊ कसं? म्हणे आला कसा? म्हणे या शेपटीला धरून. म्हणे मग तसंच तुझं ते सारं काय असेल ते घे
याच्या पाठीवर ठेव, शेपटीला धर आणि जा म्हणे परत. परंतु आता तुला भरपाई दिलेली आहे, याला येऊ दे, खाऊ देत जा म्हणे चालेल. आणि अशा पद्धतीनं तो पुन्हा येतो आणि त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो. आता आपल्याकडंही कधी काही गोष्ट आली की आपल्याला त्याची चैन पडत नाही. लोकांना दाखवल्याशिवाय, लोकांना सांगितल्याशिवाय, ती जाहिरात केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. कारण राजस प्रवृत्ती असते, तामस प्रवृत्ती आपल्याकडं आहे, परंतु तो लोकांना दिसलं पाहिजे. आणि प्रवृत्ती तर अशी असते की जेवढं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी लोकांना वाटलं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे, मोठेपणा आपल्या लोकांपर्यंत गेला पाहिजे. अशा पद्धतीनं तोही त्याचं वागणं बोलणं बदललं. आणि मग एक शेजारी त्याची म्हातारी असते, ती म्हातारी विचारते त्याला की धांदूलदादा तुझ्यात वागण्यात बदल झाला, खाण्यात बदल झाला, कपडे लत्ते घरदार ही श्रीमंती तुझ्याकडं आली कसून? तू तर खूप गरीब होता. आणि मग त्याला तीच संधी पाहिजे होती. तो मोठेपणा करण्यासाठी त्या म्हातारीला सर्व वृत्तांत सांगतो. आता म्हातारी म्हणते माझे केस काय असेच पांढरे नाही झाले, असं कधी ऐकलं नाही, असं कधी मी पाहिलं नाही. आणि हा म्हणतो की त्या हत्तीला धरून मी इंद्राच्या दरबारात गेला आणि तिथून सोनं आणलं, हे कसं शक्य आहे? मग ती म्हातारी याला सांगते, त्याला सांगते, साऱ्या गावात त्या चर्चा होतात आणि सर्व लोक त्याला वेड्यात काढायला सुरुवात करतात की असं कधी शक्य आहे का? मग काही लोक असतात ते म्हणतात तू आम्हाला दाखव, आम्हाला पण घेऊन जा, तू जर असं वर्णन करतोय. आणि मग तो म्हणतो ठीक आहे, तुमची जर इच्छाच आहे, तुम्हाला खरं वाटतच नाही तर चला माझ्याबरोबर. आणि अशा पद्धतीनं तो रात्री म्हणे माझ्याबरोबर या, मी त्याच्या शेपटीला पकडतो, तुम्ही माझ्या कमरेला पकडा, तो त्याच्या कमरेला पकडेल, असं आपण पकडत पकडत तुम्हाला सर्वांना इंद्राच्या दरबारात घेऊन जातो. तिथं सोनं आहे, चांदी आहे, तिथं सर्वच आहे म्हटले, तिथं काही कमी नाही म्हटले. अशा पद्धतीनं त्यांनी भरपूर बडायक्या मारलेल्या असतात, मोठेपणा केलेला असतो. राजस प्रवृत्ती तामस प्रवृत्तीचे लोक असतात का ते बडाया मारण्यामध्ये पटाईत असतात. जे नाही आहे ते बी सांगतात, जे आहे त्याच्यात कितीतरी पट वाढून सांगत असतात. आणि अशा पद्धतीने त्यांनी ते सांगितलेलं असतं. आणि नंतर संध्याकाळची वेळ येते, सारं गाव गोळा होतं, तो हत्ती येतो, तो हत्तीच्या शेपटीला पकडतो, त्याला काठी मारतो आणि प्रत्येकाला पकडलेलं असतं. आता धांदूल दादाच्या शेजारीच म्हातारी असल्यामुळे म्हातारीनं पकडलेलं धांदूल दादाला, मग त्या म्हातारीला पकडलं दुसऱ्यानी पकडलं तिसऱ्यानी, अशी मोठी लाईनच तयार होते. आणि तो हत्ती जसा उडाला वरती, आता गप्प बसावं, परंतु गप्प बसणं हा राजस तामस प्रवृत्ती लोकांचा स्वभावच नसतो. त्याची बडबड चालू असते. म्हातारी त्याला काही ना काही विचारत असते, तिथं काय आहे, कापूस आहे का, मका आहे का, घरदार आहे का, सोनं नाणं किती आहे, मग ते आम्हाला देतील का, मग ते केवढ्याला भेटतं, काय भेटतं, अशी गप्पा टप्पा मारत राहतात. या अन्य वार्ता करण्याची जी प्रवृत्ती आहे त्यातून आपण कितीतरी चुकीच्या खोट्या गप्पा मारत राहतो. आणि देवाने ते वारलेलं आहे की अन्य वार्ता करू नका. परंतु राजस तामस जो माणूस आहे त्याला ते ऐकल्याशिवाय आणि त्याला ते बोलल्याशिवाय राहत नाही. ती म्हातारी म्हणते बाबा तिथं कापूस आहे का? म्हणे हो, मग कापूस आहे म्हणे. मग एका दामाला किती कापूस तिथं भेटतो? आता तिथं काही कापूस नसतो, परंतु मोठ्याकी केलेली असते. आणि मग तो म्हणतो एका दामाला खूप मोठा कापूस भेटतो. म्हणजे किती मोठा? तर तो मोठेपणा करण्यासाठी ते शेपटीला पकडलेले दोन्ही हात सोडून देतो आणि मोठा असे हात फैलावतो का हे एवढा मोठा कापूस. अशा पद्धतीने त्याचे हात सुटतात आणि त्या सर्वांनाच घेऊन तो जमिनीवर पडतो. कोणाचे हात तुटतात, कोणाचे पाय तुटतात, कोणी मरतं. अशा पद्धतीनं सर्वांना त्याच्या या राजस प्रवृत्तीमुळं, तामस प्रवृत्तीमुळं ते तर सर्वांना मरतातच, परंतु तोही मरतो. अशा पद्धतीने ही प्रवृत्ती जी आहे म्हटले सर्वांना घेऊन जाण्याची, त्यातून स्वतः तर नाहीच जात, परंतु स्वतःही मरतो आणि इतरांनाही मारतो. अशा दोषातून जर तुम्ही काही करत असाल आणि असा विचार करत असाल, असं चिंतन करत असाल, तर असं कधीच होत नाही. आपणही काहीतरी स्थानवंदन करायला जायचं असतं, परंतु मग हा आला तर जाऊ, तो आला तर जाऊ, इकडं जायचं आहे तिकडं जायचं आहे, अशा अनुषंगाने प्रत्येकजण आपापला विचार करत राहतात, परंतु कधी जाणं होत नाही. म्हणून देवाने सांगितले स्वातंत्र्य मोक्ष, ही स्वतंत्रता आपल्या विचाराची, मनाची, अंतःकरणाची असली पाहिजे. आणि आपलं ध्येय जे आहे परमेश्वर प्राप्तीचं, ते आपण पूर्ण करण्यासाठी आपला जो प्रवास आहे हा सातत्य आपण ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी हा दृष्टांत सांगितला आणि त्यातून खूप मोठी बोधकथा सांगितली, त्यातून खूप मोठी समज आपल्याला दिलेला आहे की हा जो आध्यात्मिक जो प्रवास आहे हा करत नाही, तो करत नाही, हा करताना दिसत नाही, तो करताना दिसत नाही, म्हणून आपण का करावं?
असा विचार न करता आपला जो बोध आहे, आपलं जे हित आहे, आपलं जे समज आहे ही आपल्याशी निगडीत असल्यामुळं आपण त्याचा प्रयत्न करावा. आपण आपल्या रस्त्यावरती चालत चालत परमेश्वरापर्यंत जावं आणि त्यातून परमेश्वर एक सुंदर असा दृष्टांत पण सांगतात. इंद्रावनाचा कलिंगडाच्या पानासारखं ते फळ असतं, परंतु ते पानं बारीक असले, इंद्रवन नावाचे तो वेल असतो त्याला फळं असतात पण ते अत्यंत कडवट असतात म्हटले. कोवळे इंद्रवन असते म्हटले, ते तोडता येतं म्हटले कोवळे तोपर्यंतच, परंतु जर ते निब्बर झालं ते तुटत नाही, तोडायचा प्रयत्न केला तर ते मुळासकट पकडल्या जातं, उपटल्या जातं. तसा हा जो उभयजरट जो पुरुष असतो म्हटले, तो कधीही परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने प्रवास करू शकत नाही आणि जरठा धर्मी अधिकाराने त्या अनुषंगाने तो परमेश्वराला प्राप्त होऊ शकत नाही. त्यांचा जर आपण विचार केला तर ते आक्रोश करतात, दुःख करतात आणि यदाकदाची जबरदस्ती आपण त्यांना दीक्षा दिली, जबरदस्ती आपण एखाद्या व्यक्तीवरती दबाव टाकून काही गोष्टी खूप तुझा फायदा आहे, असं आहे तसं आहे, खूप ब्रेनवॉश करून त्याला जर करायला लावलं तर तो तिथं टिकू शकत नाही, कारण त्याची ती अविद्या आहे ती तिथं उठते आणि तो उलट धर्मावरून जाण्याची शक्यता असते. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे या आपण करू नये कोणाच्या संदर्भात, कारण हा वैयक्तिक निर्णय असतो. दीक्षा ही घ्यायची असते, ती द्यायची नसते, कोणी देऊ शकत नाही. तर ते अंतःकरणातलं त्याच्या शुद्धतेशी ते निगडीत असलेला विषय असल्यामुळं त्यांनी पुढं जायचं असं. आणि मग जरी यदा कदाचित असा एखादा झालाच आणि त्यानंतर त्या अविद्यतेची लालसा ही निर्माण होत असते, अभिलाषा उलट जास्त निर्माण होत असते, कारण ते समजून उमजून बोधवाचक त्यांनी तो निर्णय घेतलेला नसतो आणि तो म्हणतो मला म्हातारपणाला काहीतरी लागेल, हिरडा बेरडा लागेल, मी आजारी पडाल तर मला कोण सांभाळेल, अशा पद्धतीनं संग्रह करायला सुरुवात करतो आणि अधिक धर्माच्या नावाखाली दोष अंगवत असतो. आजही आपल्याला बरेचसे लोक आजूबाजूला दिसतात की एक तर करत नाही आणि केलं तर मग म्हातारपणात मग मला कोण सांभाळेल, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असे संग्रह करणारे भरपूर लोक दिसतात. याचं कारण का बोध नसल्यामुळं, समज नसल्यामुळं, समजून उमजून निर्णय न घेतल्यामुळं, परिपक्वतेने निर्णय न घेतल्यामुळं परमेश्वराच्या समर्थवादावरची जी निष्ठा आहे ती कमकुवत असते आणि ती कमकुवत असल्यामुळं त्यांच्या मनात अनेक शंका, कुशंका, भीती येत असते आणि त्या भीतीपोटी हे संग्रह करतात, मागत राहतात, खूप मिळवत असतात आणि त्यातच मरत असतात. त्याच्यामुळे हे दोष आपण अंगवत असतो आणि अशा पद्धतीनं मला मीठ मिरची लागेल, मला वस्त्र लागेल, मला दवाखाना लागेल, दवाखान्याला मग म्हातारपणाला काही दाम लागेल, अशा पद्धतीनं ते गोळा करत राहतात. म्हणून अशा लोकांना जबरदस्ती करणं, अशा लोकांना मार्गदर्शन करणं किंवा अशा लोकांना दीक्षा देणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि असे अनुभव आम्हालाही कधीतरी येत असतात. परमेश्वराने खूप मोठी समज दिलेली आहे. या माध्यमातून पद्मनाभीच्या निमित्ताने आपण आपला जो निर्णय आहे परमेश्वर प्राप्तीचा, धार्मिकतेचा, आचाराचा, त्यागाचा, हा आपण आपला घेतला पाहिजे. कोणावर तरी अवलंबून न राहता, कोणाची तरी ढाल न बनवता, कोणाला तरी विषय व्यवस्था करून आपलं हित जे आहे ते न टाळता आपण आपला निर्णय घेऊन पुढं चाललं पाहिजे. आणि जर यदा कदाचित असं कोणाच्या तरी निमित्ताने, कोणाच्या तरी माध्यमातून हे करण्याचा प्रयत्न केला तर भविष्यातही तो इथं आल्यानंतर खूप काही करत नाही. अशा लोकांची संख्या जास्त असल्यामुळं आपल्याला यातून बरेचसे अडचणी पण येतात. धर्माच्या अनुषंगाने बरेच नामधारक वासनिक सांगतात की ते आले होते, असं झालं तसं झालं. म्हणजे 2 लोक 4 लोक राहतात आणि 50-50 पोते गोळा करून घेऊन जातात. तांदूळ असेल, गहू असेल, भिक्षेच्या नावाखाली असेल, आश्रम बांधायचा आहे, एवढा मोठा बांधायचा, एवढी मोठी जागा आहे आणि माणसं 4. तर या ज्या गोष्टी आहे याच्या पाठीमागची कारणच ते आहे की त्यांची इच्छा नसताना त्यांना दीक्षा दिल्या गेली किंवा इच्छा नसताना काही कारण असो त्यांनी दीक्षा घेतलेली आहे. तो त्यागच नाही आहे, परंतु पाठीमागची पूर्वकर्माची काही जोड असेल आणि त्या अनुषंगाने आता इथल्यापेक्षा तिथं बरं, अशा पद्धतीनं ते कोणी वेदात वाचतात, कोणी कारणास्तव वाचतात, कोणी कोष्ठीरोगाच्या दृष्टांताच्या अनुषंगाने आपलं आता काहीच नाही राहिलं अशा पद्धतीनं, किंवा मग हा गेला आहे, तो गेला आहे, तिथं गेल्यानंतर आपलं बरं होईल, राहायची खायची सोय होईल, अशा पद्धतीनं जगण्याच्या उद्देशाने आणि अभिलाषेपोटी आलेले लोक ते धर्माच्या चौकटीत न राहता चुकीचे कार्य करताना दिसतात. ते आपण समजून घेतलं पाहिजे.
त्यानंतर देवानी तिथून गमन केलेलं आहे. फुलसरावस्ती झाली. संध्याकाळच्या सुमारास लवकरच फुलशौर्याला देव पोहोचले आणि चालता चालता देवानी दांदूल कथन केलेलं आहे, दृष्टांत सांगितलेलं आहे. तिथं देवळाच्या चौकात सर्वज्ञांचा आसन झालं आणि नित्यविधी जो आहे बाईसांचा चरणशाळण केल्यानंतर आसन केल्यानंतर देवाचा तिथं पूजा अवसर झालेला आहे. आरोगणा झाली, विडा झाला आणि पौढ झाला. दुसऱ्या दिवशी येळापूरला चतुर्विध मठामध्ये देवगमन करतात, प्रवास करतात. तिथं येळापूरच्या अर्थात वेरूळला आता देव आलेले आहे आणि दुसऱ्यांदा ते आता देव वेरूळला आलेले आहे. तिथं गमन केल्यानंतर बाईसांनी चतुर्विधाच्या मठामध्ये सर्व झाडलोट केली, सर्व व्यवस्था केली आणि तिथं देवाच्या आसनाची व्यवस्था केल्यानंतर देव आस्थावर उपविष्ट झालेले. तिथं मात्र आता दुसऱ्यांदी देव आल्यानंतर 15 दिवस देवाचं अवस्थान आहे वेरूळला आणि वेरूळला 15 दिवस अवस्थान असल्यामुळं तिथं बऱ्याचशा लीळा घडलेल्या आहे आणि परमेश्वरांनी तिथं आल्यानंतर याच पद्मनाभी देवाच्या माध्यमातून खूप मोठी समज, खूप मोठं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. तर परमेश्वरांनी सांगितलेलं जे ज्ञान आहे, जो समज आहे, जो बोध आहे, तो आपल्या जीवनात उतरवला पाहिजे. आपण सतत ते आपलं विचाराचं जे शृंखला आहे किंवा जो सिक्युरिटी आहे ती आपण आपल्याबरोबर ठेवली पाहिजे. देव का सांगतात, कशासाठी सांगतात आणि कशाच्या माध्यमातून, कोणत्या उद्देशातून सांगतात, त्याच्यातून आपल्याला फायदा काय आहे. म्हणून जीव हा एक स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रतेने आपण निर्णय घ्यायचा असतो आणि देवानी आपल्याला बोध देता स्वतंत्र केलेला आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन परमेश्वरांचा स्वातंत्र्य हाच एक मोक्ष आहे. तर स्वातंत्र्य म्हणजे कुठंतरी एकटं जाऊन राहणं म्हणजे स्वतंत्रता नव्हे. आपली वैचारिक स्वतंत्रता, निर्णय क्षमता जी आहे ती आपली स्वतंत्र असली पाहिजे. जे योग्य आहे तेच आपण स्वीकारलं पाहिजे. जे पटतं आहे, ते समजतं आहे, जे कळतं आहे तेच आपण स्वीकारलं पाहिजे. वृत्ती आधी स्थिती आधी न होता, कोणाच्या तरी आधी न राहता, कोणावर तरी आपण आपला आध्यात्मिक प्रवास अवलंबून न ठेवता फक्त आणि फक्त परमेश्वरांनी दिलेलं जे ज्ञान आहे, समज आहे, त्यावरती अवलंबून राहून आपण जर सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.